1000 वर्षांपूर्वीची घटना आहे की ही दुनिया अंधेर नगरी नाही. या सृष्टीचा निर्माता आहे आणि तो एकच आहे. मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात गाठ सर्वांची, समस्त मानवांची, त्याच एकमेव लाशी आहे. ही तत्व मनमस्तिष्कात बिंबल्यानंतर माणूस कसा बदलतो याचं एक उदाहरण पहा. 1000 वर्षांपूर्वीच एक विधवा आई आहे आणि तिची अनाथ मुलगी 10-12 वर्षांची. 2-5 शेळ्या आहेत त्यांच्याजवळ. शेळ्यांचं दूध रतिबानं जातं आणि या दुधावर त्यांचा संसार जो आहे तो मोठ्या मुश्किलीनं चालतोय. तो दारिद्र्यानं वैतागून एकदा भल्या पहाटे ही अनाथ मुलगी शेळ्यांचं दूध सफराच्या बाहेर काढत असताना आतून तिची आई विधवा आपल्या मुलीला म्हणते, बेटा आज दुधात पाणी घाल, पाणी थोडस, ज्याच्यामुळे पैसे जरा जास्त भेटतील, दारिद्र्य थोडस हलकं होईल. प्रवृत्त करते तिला दुधात पाणी घालण्यावर. आणि ती अनाथ मुलगी चिमुकली 10-12 वर्षांची आईचं हे आवाहन ऐकल्यानंतर आईला म्हणते, आई दुधात पाणी घालायला सांगतेस, तुला ठाऊक नाही खलिफा राज्यकर्ते उमर साहेब रझियल्लाहु ताआला अन्हु यांना जर हे समजलं तर मग काय होईल. कारण तेव्हा दुधात पाणी घालणं हा सुद्धा शिक्षेस योग्य असा गुन्हा होता, पात्र असा गुन्हा होता. ती आई म्हणते, अगं वेडे, इतक्या पहाटे अंधारात उमर कसं कळेल त्यांना की तू दुधात पाणी घालतेस म्हणून, घाल दुधात पाणी. छोटीशी मुलगी म्हणते आईला, आई ठीक आहे उमरला समजणार नाही, पण आपणा सर्वांची गाठ तर सरते शेवटी अर्धाशी आहे. मृत्यू तर अटळ आहे, तोंड त्याला दाखवायचंय, तो तर पाहतोय, सांग बरं दुधात पाणी कसं घालू. त्याला तर कळाल्याशिवाय राहणार नाही. ती आई तर परीक्षा घेत होती आपल्या चिमुकलीची. ती बाहेर आली आणि आनंदानं आलिंगन दिलं आपल्या मुलीला की चारित्र्य संपन्न आहे, देशपरायण आहे, तकवा आहे या मुलीमध्ये. मला हे सांगायचंय की 10-12 वर्षांची अनाथ मुलगी अंधाऱ्या रात्री दुधात पाणी घालण्यासारखं क्षुल्लक पाप करत नाही. गाठ लशी आहे, जबाब द्यावा लागेल, विचारणा होईल, तो पाहतोय. मृत्यू अटळ आहे आणि आज आपल्याकडं अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार दिवसा ढवळ्या बेशरमपणानं होतोय. लोक दारिद्र्य रेषेच्या खाली जात आहेत, उपासमारीनं मरतायत, काही चिंता नाही. कुठं फरक पडताय? कुठं आहे धर्म? कुठं आहे ईशपरायणता? कुठं आहे तकवा? कुठं आहे की या साऱ्या शिकवणी? या शिकवणींची गरज आहे. माणसांना माणूस जर बनवायचं, एक चारित्र्य संपन्न डॉक्टरची या देशाला गरज आहे. चारित्र्य संपन्न नेतृत्वाची या देशाला गरज आहे. चारित्र्य संपन्न व्यापाऱ्याची या देशाला गरज आहे. कुठं आहेत असले व्यापारी? कुठं आहेत असले डॉक्टर? कुठं आहेत असले नेते? हा एक दिल्लीच्या चांदणी चौकातला व्यापारी, दोऱ्यांचा ठोक व्यापारी, मशिदीतले काही मौलाना लोक त्याच्याकडे जात होते. दोस्ती झाली त्यांची. एक मौलाना सहज गेले तिथे, समजलं त्यांना की वारलेत ते, तर सांत्वना करता त्या मुलाच्या. दुकानात गेले, आता व्यापारी वारले होते शेठजी, मुलाचं सांत्वन केलं, पण सांत्वन करताना सांगितलं की बेटा हरिभक्त परायणता कशाचं नाव आहे, तुझ्या कैलासवासी पिताश्रींनी आम्हाला शिकवलं. हे तो मौलाना आहे, कीर्तनकार, प्रवचनकार आहे. तो मुलगा तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणू लागला, मला काही समजे ना बा, माझे वडील साधे व्यापारी, तुम्ही तर धर्माचे प्रमुख आणि तुम्हाला शिकवला धर्म म्हणजे हे कसं काय? त्यांनी एक प्रसंग आठवून सांगितला त्या मुलाला. म्हणजे एकदा असं झालं की असंच आम्ही सगळे आलो, एका महाराजांच्या शर्टचं बटन तुटलं होतं. शर्ट ज्या रंगाचं कापड होतं त्या रंगाचा दोरा घेतला दुकानातून, बटन टाकलं आणि दोऱ्याचा बंडल पुन्हा ठेवू लागले महाराज जिथून घेतला होता तिथे. तुझे पिताश्री जे हयात होते तेव्हा त्यांनी दोऱ्याचा बंडल तो वर ठेवू न देता हातात घेतला आणि खाली ड्रॉवर मध्ये ठेवला. आता महाराज विचारतायत शेठजींना की असं का केलं? शेठजी उत्तर देतायत की महाराज, माझ्या दुकानामध्ये जेवढे दोऱ्यांचे बंडल आहेत
प्रत्येक बंडलवर शिक्का आहे. ईच बंडल ऑफ थ्रेड कंटेन्स 100 मीटर्स ऑफ थ्रेड. प्रत्येक बंडल मध्ये 100 मीटर दोरा गुंडाळलेला आहे. आता अर्धा मीटर का होईना तुम्ही बटन टाकण्याकरता वापरलेला आहे. मृत्यू पश्चात गाठ अल्लाशी आहे. गिराईकाला तर धोका देणं शक्य आहे, त्याला कळणार नाही, पण अल्लाला कळाल्याशिवाय राहणार नाही. आता हा बंडल मी विकणार नाही, घरगुती वापराकरता ठेवी. अल्लाला जाब द्यायचा. अर्धा मीटर दोऱ्याचा घोटाळा करत नाही. ही आहे हरिभक्त परायणता. याला म्हणतात शिवाचार्य, याला म्हणतात ईशभिरुता. हाय मुस्लिम, हाय अल्लाहला भगवंताला मानणारा. चारित्र्य बदललं पाहिजे, चारित्र्य. वाघ बदललं पाहिजे. नामस्मरण कशाचं नाव आहे? अरे दांडी मारताना अल्लाहचं स्मरण व्हावं, हात थरथर कापावेत, दांडी मारण्यापासून परावृत्त व्हावं. भ्रष्टाचार करताना जो आहे भीती, भगवंताचं नामस्मरण व्हावं, जाब द्यायचा आहे. भ्रष्ट कारभार करण्यापासून माणसानं परावृत्त व्हावं. ही आहे खरी भक्ती. अशा भक्तीची आज देशाला गरज आहे आणि अशा भक्तांची, अशा नागरिकांची आज देशाला गरज आहे. या ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, सर्व धर्म संमेलनामध्ये सर्व धर्मांचे विचार काय आहेत ते जाणण्याकरता मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो, कौतुक करतो, अभिनंदन करतो. माझ्यातर्फे, आपणा सर्वांतर्फे अशा प्रकारच्या संमेलनांचं आयोजन वारंवार व्हावं. सर्व धर्मांचे विचार काय आहेत ते समाजासमोर यावेत, धर्माचे विचार समाजासमोर यावेत, जेणेकरून समाजातील जे आहेत लोकांची मानसिकता बदलेल, लोकांचे आचार विचार बदलतील. मी त्यांचं कौतुक करतो. मला इथे बोलावलं, इस्लाम धर्माविषयी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्यातर्फेही, जमाते इस्लामी हिंद आणि त्याच्या कार्यकर्त्यांतर्फेही. आणि इस्लामवर मराठी भाषेमध्ये लिटरेचर वाङ्मय उपलब्ध आहे, फोल्डर्स आहेत, ईश परिचय आहे, मरणोत्तर जीवन आहे, प्रेषितवाद आहे, इस्लाम विषयी जगातील मान्यवरांचे विचार आहेत, महात्मा गांधी असतील, सरोजिनी नायडू असतील. हे वाङ्मय त्याचा आपण सर्वांनी जरूर अध्ययन करावं. पुन्हा एकदा संयोजकांचंही आणि आपणा सर्वांचंही मनपूर्वक आभार. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह. धन्यवाद परमपूज्य डॉक्टर रफिक पारनेरकर साहेब. आता या ठिकाणी आताच विराजमान झालेले श्रीमद ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ वाराणसी यांचे स्वागत ॲडव्होकेट मधुकर अप्पा लिंगायत वकील करतील अशी मी त्यांना विनंती करते. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी महाराज की जय. खरोखर आता डॉक्टर पारनेरकर साहेबांनी आपलं जे मनोगत या ठिकाणी इस्लाम धर्माविषयी व्यक्त केलं त्याविषयी त्यांचं नेतृत्व पाहून असं म्हणावंसं वाटतं की समर्थ नेतृत्व हे एखाद्या सूर्यासारखं असतं, काळोखावर मात करणारं, सर्वांना आपल्या प्रकाशाने व्यापून टाकणारं आणि आपल्या मताशी इमान राखून, आपल्या मातीशी इमान राखून सोनं पिकविणारं. काय सांगितलं त्यांनी या आपल्या मनोगतात? थोडक्यात सांगायचं तर हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, यही है भारत की सच्चाई. यहाँ कभी न हो लड़ाई, सभी ओर फैली है भलाई. इसी ने भारत की शान बढ़ाई, यही है भारत की सच्चाई, यही है भारत की सच्चाई.